दुर्जनासी संवारी अव्यक्तते आकारले रूपाले गुणवंत भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी तुका म्हणे पुरवी इच्छा जया जैसा विठ्ठल भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी विठ्ठल घेबोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन नियत पानी मंडनम मंडनानाम करुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती त्यांची आचरणा माझे दंडवत त्यांची आचरणा माझे दंडवत त्यांची आचरणा माझे दंडवत चित्त तुझे नाम चित्त तुझे नाम घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार कडव्याचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे।
प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज अनंत कोट ब्रह्मांड नायक सकल गुणनिधान द्वारका निवासी भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगतात. सालाबादप्रमाणे भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील ही आजच्या दिवसाची असणारी कीर्तन सेवा ग्रामस्थांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं आणि माझ्याकडे आलेली आहे. नाम सप्ताहातील आजचा असणारा हा दिवस, या दिवसाला काही अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. कारण आजचा दिवस म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस, भगवान कृष्णाचा जन्मदिवस. आणि मग अशी काही कीर्तन असतात, त्याला कीर्तनकारावर काही मर्यादा असतात. काल्याचं कीर्तन असेल, जन्माचं कीर्तन असेल, एखाद्या वाढदिवसाचं कीर्तन असेल, दशक्रियेचं कीर्तन असेल, संत साहित्याचं जर आपण चिंतन केलं, संत साहित्य इतकं प्रासंगिक आहे. संत साहित्य प्रासंगिक आणि असं संत साहित्य आहे. जसा प्रसंग असेल, जसा समय असेल आणि तशा प्रकारचे अभंग संत साहित्यामध्ये आणि आपल्याला पाहायला मिळतात. देव जन्म असेल तर देव जन्माचा अभंग आहे, राम जन्माचे अभंग स्वतंत्र आहेत, कृष्ण जन्माचे अभंग स्वतंत्र आहेत, दत्त जन्माचे अभंग स्वतंत्र आहेत, नरसिंह जन्माचे अभंग स्वतंत्र आहेत, वामन जन्माचे अभंग स्वतंत्र आहेत, त्याचप्रमाणे पुण्यतिथीचे अभंग स्वतंत्र आहेत, दशक्रियेचे अभंग स्वतंत्र आहेत. फक्त कीर्तनकारानं कुठं काय घ्यायचं त्यानं ठरवायचं नाही का. कीर्तनकारानं ठरवायचं आणि कोणत्या प्रसंगाला कोणत्या अभंगाची निवड करायची. कीर्तन 10व्याचं असेल तर कीर्तनकाराने असं म्हणून चालेल का, आनंदुरे आजी आनंदुरे. लोक म्हणतात तांगड्या आणणारे याच्या नका. 10व्याचं कीर्तन आनंदुरे आजी आनंदू म्हणतो, काय पिऊन आला का काय नका वैरी. 10वा म्हटलं की शेवटचा दिस गोड व्हावा, हे तिथं अभंग निवडायला पाहिजे. आणि वाढदिवस असेल तर मग म्हणावा आनंदुरे आजी आनंदुरे. वाढदिवसाच्या दिवशी जर महाराज म्हणला शेवटचा दिस गोड व्हावा, मग त्यांना केला बुडवा नदीत नेऊन पडेल तिकडं. प्रासंगिक समयाला महत्व आहे. संत साहित्य हे प्रासंगिक आहे. आजचा अभंग जो आहे हा अभंग देवाच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगणारा हा अभंग आहे. सज्जनो, या जगतामध्ये प्रामुख्यानं 2च गोष्टी घडतात. एक गोष्ट म्हणजे जगतामध्ये विविध वस्तू निर्माण होणं आणि निर्माण झालेल्या वस्तूचा एक दिवस शेवट होणं, त्याचा नाश होणं. निर्माण होणं आणि शेवट होणं. समाज व्यवस्थेमध्ये या 2 गोष्टी अबाधित आहेत. जे निर्माण होतं त्याचा एक दिवस शेवट होतो, त्याचा नाश होतो. उपजे ते नासे नासिरे पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. निर्माण होणं आणि त्याचा नाश होणं म्हणजे निर्माण करणं करावं लागतं आणि कधी कधी त्याचा नाश करावा लागतो. पण कोणतीही गोष्ट निर्माण होण्यासाठी 2 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. आणि कोणत्याही गोष्टीचा शेवट करायचा असेल तर 2 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. 2 गोष्टी, 2 सत्ता एकत्र झाल्याशिवाय साधक किंवा बाधक व्यवहार होणार नाही. साधक व्यवहार म्हणजे घडवणं आणि बाधक व्यवहार म्हणजे संपवणं, नाही का.
मग साधक व्यवहार एखादी गोष्ट करण्यासाठी दोन गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. बाद करण्यासाठी सुद्धा दोन गोष्टी, दोन सत्ता एकत्र आल्या पाहिजेत. सत्ता 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 म्हटलं, प्रामुख्यानं सत्ता आहे तीन प्रकारची. एक आहे व्यावहारिक सत्ता, एक आहे प्रतिभासिक सत्ता आणि एक आहे परमार्थिक सत्ता. तीन प्रकारच्या सत्ता आहेत. एका एका वाक्यामध्ये त्याची व्याख्या करायची म्हटलं तर, ज्या सत्तेला काळाची मर्यादा आहे, जी सत्ता मर्यादित जागेपर्यंत चालते, त्याला म्हणायचं व्यावहारिक सत्ता. ज्या सत्तेला मर्यादा आहे त्याला म्हणावं व्यावहारिक सत्ता. अनुभव आल्याबरोबर ज्या सत्तेचं अस्तित्व संपलं जातं, ती सत्ता शिल्लक राहत नाही, तिला म्हणावं प्रतिभासिक सत्ता. आणि तीनही काळामध्ये ज्या सत्तेचा बादच होत नाही, जी सत्ता संपलीच जात नाही, तिला म्हणावं परमार्थिक सत्ता. तिला काय म्हणायचं? परमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्ता त्याला मर्यादा आहे, जागेची मर्यादा आहे, व्यवहाराची मर्यादा आहे. ठराविक मर्यादेच्या पलीकडे आणि व्यवहारातली सत्ता चालत नाही. ठराविक मर्यादेच्या पलीकडे व्यवहारातली सत्ता चालत नाही. बघा, शाळेमध्ये दिवसभरामध्ये अनेक विषयाचे तास असतात. कधी मराठी असते, कधी गणित असतं, कधी भूमिती असते, कधी सायन्स असतं, कधी समाजशास्त्र असतं. असे वेगवेगळे विषय असतात. आणि या सगळ्या तासामध्ये एक तास असा असतो की त्याला खेळाचा तास म्हणतात. खेळाचा तास त्याला त्यांच्या भाषेत काय म्हणतात? पेटीचा तास. कोणीकडून आलं उत्तर? शाळेतली मुली लगेच सांगतात त्याला पेटीचा तास असं म्हणतात. बघा, हा तास बहुतेक संध्याकाळच्या वेळेला असतो. साधारण 4च्या नंतर शेवटचा तास म्हणजे पेटीचा तास, खेळाचा तास. त्या तासाला त्या वर्गामध्ये असणारी काही 50, 100, 200 मुलं शाळेच्या ग्राउंडवर येतात. आणि मग शाळेच्या ग्राउंडवर ती मुलं आली आणि त्या खेळाचा शिक्षक त्या ग्राउंडवर एकदा आला आणि तो शिक्षक आल्याबरोबर त्यानं म्हटलं ना, सावधान. फटकन तिकडं मुलांच्या क्रिया होते. सावधान, विश्राम, लगेच विश्राम, दैने मूड, बाये मूड, पिछे मूड. शिक्षकाने फक्त तोंडातून आवाज काढायचा. काय सत्ता आहे त्या ग्राउंडवर? आता त्या शिक्षकाच्या त्या बोलण्याला काही वजन आहे, काय ताकद आहे त्याच्या बोलण्याला? बघा, त्याच्या तोंडातून अक्षर बाहेर येईपर्यंत आणि काही सेकंदात पुढं आणि मुलांची ती क्रिया झालेली असते. काय जबरदस्त सत्ता आहे त्या शिक्षकाची त्या ग्राउंडवर. आणि तेच शिक्षक मास्तर 4:45 सुटले शाळेतून आणि 5:30 घरी गेले. 5:30 घरी गेल्यावर दारात पाय ठेवल्याबरोबर ते आणि बायकोला पाहिलं आणि म्हणले, सावधान, पिछे मोड. ती उभी राहिली, काय बोलली नाही, पण जरा बारकाईनेच पाहिलं तिनं. पुन्हा हा म्हणला, बाय मोड. ते म्हणजे पिऊन आलं काय ना, असा जोराजोरानं शिक्षक म्हणतोय, पिछे मूड, दैने मूड, बाय मूड. तिनं सांगितलं, मास्तर, हा गावपाना शाळेच्या पटांगणावर करायचं, घरी नाही करायचं. हा तुमचा शहाणपणा आहे ना, हा शाळेतल्या पोरांच्या पुढं करायचा. हा शहाणपणा उमऱ्याच्या शिरल्या नाही चालणार. आता माझा मुद्दा लक्षात घ्या, मी विनोद नाही केला. ज्या शिक्षकाची सत्ता शाळेच्या ग्राउंडवर चालते, त्याच शिक्षकाची सत्ता 10 बाय 10च्या खोलीत चालत नाही.
याला व्यावहारिक सत्ता म्हणायचं. ज्याला चौकट आहे, ज्या सत्तेला मर्यादा आहे, ठराविक मर्यादेच्या पलीकडे ती सत्ता चालत नाही, ती आहे व्यावहारिक सत्ता. दुसरी सत्ता आहे ती प्रतिभासिक सत्ता. अनुभव आल्याबरोबर त्या सत्तेचं अस्तित्वच राहत नाही, ती सत्ता शिल्लक राहत नाही, संपून जाते. अनुभव आला की ती सत्ता संपून जाते. संध्याकाळच्या वेळी 5:45, 6:30 थोडासा आणि नॉर्मल असा अंधार पडलेला, म्हणजे प्रकाशही नाही आणि रात्रही नाही, अशा अवस्थेमध्ये मंद अंधारामध्ये एक माणूस शेतातून घरी येत होता. असा पांदीचा रस्ता होता आणि चालता चालता काहीतरी त्याच्या पायामध्ये घोटाळलं. चालता चालता काहीतरी घोटाळलं. त्याला अशी शंका आली, किडूक तर नव्हतं, आपण किडूकच म्हणतो ना त्याला, किडूक मिडूक वेगळं आणि रानातलं किडूक वेगळं नाही का. रानातलं किडूक वेगळं आणि घरात असते ते किडूक मिडूक ते वेगळं असत नाही का. तोंडला लांबडत नाही, सरपत नाही. थोडा घाबरला ना तो पायामध्ये आणि तो घोटाळ्यावर, आणि याचाच बा याच्या पायाला असा खरचटला. तो नक्कीच असायला पाहिजे, लय मऊ लागलं पायाला, गार लागलं, असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. आणि गडी जास्तवर तर गड्याची कपडे वाली झाली, घामाघूम झाला गडी. सगळ्या अंगावर घाम डब 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 घाम करायला अनेक करायला लागला. बोलता येणार त्याला, असा बोबडा बोलायला. बायको म्हणल्यावर झालं तरी काय, झालं तरी काय. तेव्हा नक्कीच नक्कीच शिवला, साप शिवला, नक्कीच किडूक शिवलं मला, नक्कीच किडूक शिवलं मला. ती म्हणजे थांबा थांबा थांबा, थोडा लिंबाचा पाला खाऊन बघा म्हणून. अगं लय गोड लागतोय, गोड लागतोय म्हणजे आता तर शंकाच नाही, नक्कीच शिवला. अहो थोडा गोळ खाऊन गा म्हणा, कडू लागतोय, कडू लागतोय. विषय विषयाचा परिपाठ ऐका. आणि मग 5-50 गावातली तरुण मुलं गोळ्या झाली. कुठं शिवला, कुठं शिवला, कसला होता, काय होता, तो ना अंधारात नाही कळलं राव. पण नक्की 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 मग 50 पोरांनी काठ्या घेतल्या हातामध्ये, चार्जिंगच्या बॅटऱ्या घेतल्या. जिथं हे घडलं तिथं सगळे गेले. योगायोगानं तिथे साप नव्हता, तुटलेला कासरा होता. हातभर तुटलेलं पिंड. तो ना राव हीच होत. मला वाटलं सापच होता काय. लागणार गडी गप्पा आणायला. आता माझा मुद्दा आहे का, मुद्द्या का चला. आतापर्यंत रस्त्यावर पडलेली दोरी या ग्रस्ताच्या दृष्टीनं दोरी होती का साप होता? साप होता. जोपर्यंत प्रकाशामध्ये पाहिला नाही तोपर्यंत दोरी दोरी नव्हती, दोरी साप होता. दोरी काय होती? साप होता. आणि तसं नसतं तर मग याला घाम फुटला असता का? हा घाबरला असता का? घाम फुटला असता का? घामाघूम झाला, कपडे ओले झाले त्याचे. आता प्रकाशामध्ये पाहिल्यावर काय आहे? दोरी आहे. म्हणजे त्या दोरीवर असणारी सापाची सत्ता होती. अनुभवानंतर ती सत्ता संपली. आता ती फक्त काय आहे? दोरी आहे. आता ती फक्त दोरी आहे. अनुभव आल्यानंतर ज्या सत्तेचं अस्तित्व संपलं जात तिला म्हणावं प्रतिभासिक सत्ता. अजूनही थोडं चिंतन ऐका. किरडू तरी कापडाचे. ज्ञानेश्वर महाराज हाच दृष्टांत देताना त्याला किरडू म्हणतात. काय म्हणतात त्याला? सापाला किरडू असं म्हणतात. किरडू तरी कापडाचे. एक ग्रस्त शेजारच्या गावच्या यात्रेला निघाला. 10-12 वर्षाचा पोरगा होता. तो म्हणला पप्पा मला बी यायचे, मला बी यायचे. बाप म्हणला कार्ट जरा चमत्कारी, ही नेलं तर नीट राहायचं नाही. हा काहीतरी गोठाळा करीन, इकडं तिकडं चुकन काहीतरी गोठाळा करीन. हे आपल्यालाही नीट यात्रा पाहून द्यायचं नाही आणि हे बी नीट बघायचं नाही. न्यायला नको. तो ना नको येऊ, काय गरज नाही. तो ना बाबा मी येणार. त्यानं दडलं दोतार बाबाच. दोतार दडल्यावर काय करणार बाबा? मग काय करणार बाबा? नेलं त्या. भली मोठी यात्रा,
मोठं गाव असावं, तळेगाव सारखं, नावरा सारखं असं मोठं गाव, मोठ्या गावची यात्रा. आणि मग गेल्यावर यात्रेत फिरायला सुरुवात झाली. खेळण्याची दुकानं, मिठाईची दुकानं, इकडं तिकडं असं झालं फिरायला. आणि मग दोघांचा पप्पा, पण सारखाच काय पप्पा पप्पा म्हणतो रे. काय पाहिजे तू? काय रेवड्या खायच्या का? रेवड्या मला का रेवड्या? मग काय भजी खातो का? भजी मला का भाजी? मग काय तुला भजी नको, तुला रेवड्या नको? काय जिलेबी खातो का? जिलेबी तुला उताराय त्याला म्हणलं का जिलेबी? कुठं बिजा लागणार, कुठं बिजा साखर पुड्याला, कुठं बिजा कशाला? जिलेबीच असते म्हणलं का जिलेबी? म्हणलं का जिलेबी? अरे मग जिलेबी खायना, भजी खायना, रेवड्या खायना, काय काय पाहिजे तुला? मला नाही खायला नको मला. काय मग काय पिपाणी घेऊ का? पिपाणी मला का? पिपाणी मग काय तुला बॉल पाहिजे का? बॉल तुला मानलो का? बॉल. त्या कार्ट्याने एक साप पाहिला होता, लाबराचा साप पाहिला होता. तुला मला साप पाहिजे बाबा. बाप म्हणला इले आगावे, हे साप घेऊन द्यायचं काय नाही, पण घेतल्यावर कार्ट गप नाही राहायचं. ही काहीतरी गोठाळा घालीन साप घेतल्यावर. पण आता बाळ हट्ट असतो ना, नाही कसं म्हणणार, बाळ हट्टा पुढं काय चालत नाही. दिला त्याला तो साप, घेऊन दिला. 15-20 मिनिटं पोरग बापाच्या बरोबर बोटाला धरून राहिलं. 15 मिनिटांनी पोराने हाणला झटका, सोडून दिलं बापाला. डायरेक्ट गाडी चालू. 1:30-2 दुपारची वाजलेली. आजी होती, 70-75 वर्षाची आजी होती. पोरग जसं आलं तसं डोक्यात विचारच करीत आलं तर रस्ते. म्हणला आज आहे ना म्हातारीची गंमतच करीत. म्हणला आज आहे ना आजीची मजाच करीत आजीची. पोरगा आलं घरामध्ये. आल्याबरोबर म्हातारीनं, आता आजीचं फार प्रेम असतं, नातवावर फार प्रेम असतं. वेळ प्रसंगी मुलावर प्रेम थोडं कमी असतं. मुदल कमी आवडते माणसाला, जर व्याज जास्तच आवडतं माणसाला. नातू म्हणजे मुदलावरच व्याज आहे, नाही काय मुदलावरच व्याज आहे आजीच्या दृष्टीनं. आणि मग आल्याबरोबर तोंडावून हात फिरवला. बाबा आला का? कधी आला? काय खाल्लं बाळा? काय पाहिलं बाळा? चांगलं. आणि हे नादवलं, गप्पा मारायला आजी नादवली, हा नातू नादवला. पण कार्ट चमत्कारी बसल्या बसल्या साप काढला. ते साप स्प्रिंगचा होता. खाली ठेवला की सारखीने फडी काढायचा, असं ठेवला की सारखीने फडी काढायचा. हे कार्ट इतकं चमत्कारी म्हातारीच्या छातीवर ठेवला. छातीवर ठेवला आणि ते गेलं निघून. आता गप्पा मारीस तोवर काय नाही, पण म्हातारीने असं नजर गेली ना म्हातारीची छातीवर नजर गेल्यावर घाबरली ना म्हातारी. मोठ्यानं ओरडली म्हातारी सा म्हणली, प म्हणायला गप झाली. प म्हणली नाही, गप झाली. म्हातारीच गप झाली. 3:45 वाजले. 4 वाजायला आले. म्हातारी काहीच नाही, गप. सोनबाई म्हणली 3:30लाच म्हातारी मोठ्याने आरडती, झाला का चिया, झाला का चिया, झाला का चिया. आज 4 वाजले तरी म्हातारी बोलतच नाही. काय बांधगडी. स्वतः सुनबाई घरात गेली, ती होतच ना छातीवर. तिने तरी का अंधारात नीट पाहिले, ते उभंच होत तसं. ती मोठ्याने आरडली, साप साप साप. म्हातारीच्या छातीवर साप 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 साप. 50 पोरं गोळा झाली. काय म्हणायचे? हाना हाना हाना. 2-3 म्हणजे हाना कायला का म्हातारी मरल, छातीवर आहे म्हातारीच्या. 2-3 जण म्हणले मग थांबा खाली येऊ दे, खाली येऊ दे. आता 2ला ठेवलाय तो खाली येत ना, आता खाली येतोय. 2 तासात खाली नाही आला. तोपर्यंत पोराचा बाप आला. तिकडून सगळं यात्रा बघून दारात गर्दी पाहिलं. ते म्हणला बरोबर आहे. कार्ट्याने झटका केला म्हणला, घरी नमुना केला. सगळे लोक म्हणलं काय राव 2 तास झालं. साप आहे म्हातारीच्या छातीवर, साप आहे. तो म्हणला तुम्ही लय येडेवाणी करू नका, मला आज जाऊ द्या. आतमध्ये आणि घरा बायको आडवी झाली. लय मोठा आहे आजूबाजू मागे, लय मोठा आहे, लय बारका आहे. तो गेला आणि त्याने डायरेक्ट खिशात घातला. लोक म्हणले खिशात घातला. त्याने बाहेर आणल्यावर असा आपटला. पाहिलं सगळ्यांनी, हा रबर आहे. हा काय आहे? हा रबर आहे. मला सांगा, जोपर्यंत हा ग्रहस्थ आला नाही तोपर्यंत तो रबर होता का साप होता? साप होता.
पण आता तो आल्यावर आणि सगळ्याच्या समोर टाकल्यावर रबर साप आहे का रबर आहे? रबर आहे. अनुभव आल्यावर ज्या सत्तेचं अस्तित्व संपलं जातं ते अस्तित्व शिल्लक राहत नाही. त्याला म्हणावं प्रतिभासिक सत्ता. ती प्रतिभासिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता आणि तिसरी आहे ती परमार्थिक सत्ता. तिन्ही काळात त्या सत्तेचा कधीच बाद होत नाही. जोडीले नसरे अविनाश आनंद गण अविनाश आनंद अमृत मूर्ती मधुसूदन अमृत मूर्ती मधुसूदन अविनाश आनंद घन. तीनही काळामध्ये ज्या सत्तेचा बाध होत नाही ती परमार्थिक सत्ता म्हणजे तो देव आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्ति त्यापो न शोचयति मारुता. तीनही काळामध्ये ज्याची सत्ता अबाधित आहे भूत भविष्य आणि वर्तमान. परमात्मा काल होता, परमात्मा आज आहे आणि परमात्मा उद्या सुद्धा असणार आहे. उद्या सुद्धा असणार आहे. माणसाचं तसं नाही. आजोबा होते आता नाहीत. आजोबा होते म्हणलं की समजायचं आता. वडील आहेत पण पुढे असतील की असं काही नाही. जो काल होता तो आज नाही, जो आज आहे तो उद्या असेल असं नाही. कारण जीव बदलणार आहे. जीव हा व्यावहारिक सत्तेमध्ये आहे आणि व्यावहारिक सत्ता ही नेहमी परिवर्तित होत असते. व्यावहारिक सत्तेमध्ये नेहमी बदल होत असतो, परिवर्तन घडत असतं. पण ज्याचं परिवर्तनच होत नाही तो आहे परमात्मा. मग ऐका आता, परमात्मा हे देव आहे परमार्थिक सत्तेमध्ये आणि तुम्ही आम्ही मंडळी आहोत व्यावहारिक सत्तेमध्ये. व्यावहारिक सत्तेमध्ये असणाऱ्या भक्ताचं जर रक्षण करायचं असेल किंवा व्यावहारिक सत्तेमध्ये असणाऱ्या दुर्जनाचा संहार म्हणजे नाश करायचा असेल तर या दोन सत्ता एकत्र व्हायला पाहिजेत, नाही का? व्यावहारिक सत्ता आणि परमार्थिक सत्ता एकत्र व्हायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे? परमार्थिक सत्तेमध्ये असणारा जो देव आहे व्यावहारिक सत्तेमध्ये असणाऱ्या दुर्जनाला मारायचं असेल तर देवाला परमार्थिक सत्ता सोडून व्यवहारात यावं लागेल. काय करावं लागेल? देवाला व्यवहारामध्ये यावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल तर देवाला तुमच्या आमच्यासारखं व्हावं लागेल. देवाला जन्म घ्यावा लागेल. कारण हे एकत्र आल्याशिवाय आणि ते घडणारच नाही. दुर्जनाचा संहारही होणार नाही आणि भक्ताचं रक्षणही होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात जसं उदकाग्नी धान्य उदकाग्नी धान्य उदकाग्नी धान्य उदकाग्नी
पाक एकावी न एक कामानये. फार गोड उदाहरण दिलं तुकोबरायानं. पाक, पाक म्हणजे स्वयंपाक महाराज. आणि पूर्ण शब्द नाही वापरला पण एकच त्याचं टोक वापरलं. उदक आगनी धान्य झाल्या घडे पाक एकावी न एक कामानये. स्वयंपाक म्हणलं असतं तरी चाललं असतं पण एवढ्यावर लक्षात येतं स्वयंपाक पूर्ण करायचा असेल, स्वयंपाक पूर्ण करायचा असेल कसलाही असू द्या, भाजी भाकरी असू द्या, चपाती भाजी असू द्या, श्रीखंडपुरी असू द्या, काही असू द्या, वरण भात असू द्या, हा स्वयंपाक पूर्ण करायचा असेल तर स्वयंपाक पूर्ण करण्यासाठी जे बनवायचं आहे मेनू त्याला लागणारं सगळं मटेरियल म्हणजे धान्य, मग पीठ असेल, तेल असेल, नाही का, त्याला लागणारं सगळं ते धान्य. आणि ते मळण्यासाठी पाणी पाहिजे. मळलेलं भाजायला कशाला भाजायचं? अग्नी पाहिजे, अग्नी पाहिजे. या तीन गोष्टी स्वयंपाक सिद्धीला न्यायचा असेल तर उदक पाहिजे, अग्नी पाहिजे आणि धान्य पाहिजे. कल्पना करा या तीन घटकातील एखादा घटक कमी असेल स्वयंपाक होईल? इथं गृहिणी बसलेले आहेत त्यांना विचारा. एखाद्या बाईला असं म्हटलं मावशीबाई हे धान्य आहे, गव्हाचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, लावायला तेलही आहे, नाही का, गॅसही आणलेला आहे कालच, अग्नी आहे, गव्हाचं पीठ आहे, पण मावशीबाई पाणी नाही, पाणी. पटकन चपात्या करत हे म्हणेल तुला वारपाळ गोयर, तुला वारपाळ. पाण्याशिवाय कशा चपात्या करायच्या? पाणी नसेल तर चपाती होणार नाही. म्हणजे स्वयंपाक होणार असेल तर या तीन गोष्टीतली एक सुद्धा गोष्ट कमी चालणार नाही. पीठही हवं आहे, अग्नी हवा आहे आणि पाणीही हवं आहे. मग स्वयंपाक हा साधक व्यवहार होईल, स्वयंपाक सिद्ध होईल. तसं भक्ताचं रक्षण करायचं असेल तर देवाला परमार्थिक सत्ता सोडावी लागेल आणि भक्त ज्या व्यवहारामध्ये आहे त्या व्यवहारामध्ये देवाला भक्तासारखा जन्म घ्यावा लागेल, भक्तासारखं सगुण व्हावं लागेल, देवाला आकाराला यावं लागेल. देवाला दुर्जनाचा नाश करायचा असेल तरी बी दोन सत्ता एकत्र आल्याच पाहिजे. तसा दुर्जनाचा नाश होणार नाही. कल्पना करा पडद्यावर चित्रपट चालू आहे, आता पाहत नाही कुणी, पण कल्पना करा पडद्यावर चित्रपट चालू आहे, पडद्यावर असा सीन आलेला आहे, पडदा पेटला, आग लागली. पडद्यावर असा सीन आला की आग लागली. पिक्चर मध्ये कशाला बी आग लागली. धडा 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 पडद्यावर जाळ चाललेला आहे. मला सांगा एवढा जाळ जर पडद्यावर चाललेला आहे, पडदा किती वाजेपर्यंत जळतो? पडदा जळतो का नाही? नाही जळत. जाळ नाही का? जाळ नाही का? नाही म्हणावं तर दिसतोय, आहे म्हणावं तर पडदा जळत नाही. नेमका काय प्रकार आहे? जाळ नाही म्हणावं तर जाळ दिसतोय, धूर दिसतोय, पण पडदा जळत नाही. नेमकं काय त्याचं ऐका. पडदा आहे व्यावहारिक सत्तेमध्ये आणि अग्नी आहे प्रतिभासिक सत्तेमध्ये. प्रतिभासिक सत्तेमध्ये असणारा अग्नी जर व्यावहारिक सत्तेमध्ये आला, पडदा काय राव, थिएटर जळत थिएटर. म्हणजे दोन सत्ता समान झाल्या पाहिजेत, दोन सत्ता समान झाल्या पाहिजेत. तसं भक्ताचं रक्षण करायचं असेल तर भक्त सगुण आहेत, भक्त व्यवहारामध्ये आहेत आणि देव हा परमार्थिक सत्तेमध्ये आहे, देव हा निर्गुण आहे, देव हा अव्यक्त आहे. अव्यक्त असणारा परमात्मा त्याला व्यक्त व्हावं लागेल, निर्गुण असणारा देव त्याला सगुण व्हावं लागेल, अरूप असणारा परमात्मा त्याला रूपाला यावं लागेल. आणि मग त्याला या गोष्टी कठीण नाही.
परमात्म्याला या गोष्टी कठीण नाहीत, कारण तो जगाचा नियंताच आहे, तो जगाचा मालकच आहे महाराज. त्याला काय अवघड आहे, कारण तो ब्रह्मांडाचा धनी आहे ना. आयचा तुझा भारता ब्रह्मांडाचा धनी, आयचा तुझा भारता ब्रह्मांडाचा धनी, आयचा तुझा भारता ब्रह्मांडाचा धनी, आयचा तुझा भारता ब्रह्मांडाचा धनी. हो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जी कविता धनी वेगळाची, जी कविता धनी वेगळाची, आसी कविता धनी वेगळाची, सी कविता धनी वेगळाची. आयचा तुझा भारता ब्रह्मांडाचा धनी, आयचा तुझा भारता ब्रह्मांडाचा धनी, आयचा तुझा भारता ब्रह्मांडाचा धनी, आयचा तुझा भारता ब्रह्मांडाचा धनी. हो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. असू द्या, ते बसणाऱ्यांना कुणालाच नाही कळलं, फक्त मला कळलं. भगवान परमात्मा हा ब्रह्मांडाचा धनी आहे. पण ऐका, परमात्मा निर्गुण आहे, परमात्मा अव्यक्त आहे, निराकार आहे. वेदाचं मत आहे की त्याला कसलंच रूप नाही, निराकार आहे. श्रुतीचं मत आहे परमात्मा हा निर्गुण आहे, आरूप आहे, त्याला कसलंच रूप नाही. हे श्रुतीचं मत आहे, वेदाचं मत आहे. 18 पुराणांचंही मत आहे की परमात्मा हा निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. साधू संतांचंही तेच मत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरून. याच सुरुवात असे, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. परमात्म्याला कोणतंही रूप नाही, परमात्म्याला कोणताही वर्ण नाही, आणि परमात्म्याच्या ठिकाणी कोणता गुणही नाही. मग साधू संत म्हणतात निर्गुण आहे, वेद म्हणतात निर्गुण आहे, पुराण म्हणतात निर्गुण आहे, उपनिषद म्हणतात निर्गुण आहे. म्हणजे परमात्म्याला असं नेमकं कोणतं रूप नाही. अरूप असणारा हा परमात्मा, त्या परमात्म्यालाच असं वाटलं एकच परमात्मा होता. जगत निर्माण होण्याच्या अगोदर एकटं ब्रह्म होतं, एकटं ब्रह्म. एकट्या ब्रह्माला करमलं नाही, एकट्या ब्रह्माला करमलं नाही. एकोहम बहुश्याम, एक असणाऱ्या ब्रह्माला अनेक व्हावं वाटलं, एकाला अनेक व्हावं वाटलं. वाटतं ना प्रत्येकाला, एकट्या माणसाला करमत नाही. म्हणून तर माणसं दुकटी होतात, नाही का. दुकटी झाल्यावर मग फार वेळ मांडवायला जातो, फार मांडव मोळायची पाळी येते, नाही का. एवढा येल वाढवतो माणसाचा. एकट्या माणसाला करमत नाही. काही माणसाला नाहीच काय जमलं ना तर मग काय, कुणी मांजरं पाळीत, कुणी कुत्रीच पाळीत. कुत्री पाळायचं तर लय शौक आहे लोकांना, नाही का. कुणी माकडच पाळीत. एका महाराजानेच माकड पाळलं. महाराजाला काय करायचं माकडाचं, तुला काही खेळ करायचा का गावात.
का तुला कीर्तन करायचं माकाड कायला पाळलं आणि एक दिवस म्हणला महाराज साठे महाराज माकाड चावलं म्हणलं नुसतं चावलं का गळा दाबला काय केलं नरड दाबायला पाहिजे तुला काय करायचे महाराजाला माकडच काही पळतात माणसं करमत नाही परब्रह्माला करमलं नाही आणि म्हणून परमात्म्यानं अनेक व्हायचं ठरवलं मग अनेक होण्याकरता आणि एकट्याला जग निर्माण करता येणार नाही तोच व्यवहार आहे समान सत्ता झाल्याशिवाय साधक व्यवहार होणार नाही माया निर्माण केली परमात्म्यानं माया निर्माण केली आणि 16 तत्वाचा असा एक विराट देह निर्माण केला किती तत्वाचा 16 तत्वाचा विराट देह निर्माण केला तो विराट देह 1000 वर्ष पाण्यामध्ये असा उताना पडून होता 16 तत्वाचा हा देह 1000 वर्ष पाण्यामध्ये उताना पडून होता आणि मग त्या विराट पुरुषाच्या बेंबीतून नाभीतून ब्रह्मदेव जन्माला आले पहिलं कोण जन्माला आले विराट पुरुषाच्या नाभीतून ब्रह्मदेव जन्माला आले पहिल्यांदा ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यावर ब्रह्मदेवालाही कळेना आपण नेमकं कुठून आलोय आणि आपल्याला जायचंय नेमकं कुठं तो नाळ होता ना विराट पुरुषाचा नाळ त्या नाळामध्ये आणि त्या ब्रह्मदेवानं चालायला सुरुवात केली काही 1000 वर्ष ब्रह्मदेव चालत होता पण त्याला नाळाचा शेवट सापडला काही 1000 वर्ष कंटाळून माघारी फिरला मग तो देह केवढा असेल बघा तो विराट देह केवढा असेल त्या नाळातून ब्रह्मदेव जन्माला आला आणि मग ब्रह्मदेवाला असं आकाशवाणी झाली ब्रह्मदेवा 12 खडीमध्ये असणार 16 अक्षर आणि 21 अक्षर या 2 अक्षरांचा विचार करा तप करा काय करा तप करा 12 खडीतलं 16 अक्षर काय 12 खडीतलं 16 अक्षर काय त आणि 21 प पोरगी हुशार आहे ते सांगते बरोबर आता आम्ही 12 खाड्या ठेवल्याच नाही पार गिळून टाकले 12 खाड्या मास्तरांनाच यायच्या नाहीत काही दिवसांनी नाही का सगळं इंग्लिश मीडियम झालं आता सगळं मीडियम झालं पोरग काय म्हणते बापाला कळायचं नाही आणि पोरगी काय म्हणते आईला कळायचं नाही सगळा घोटाळा होऊन जाईल सगळा घोटाळा होऊन जाईल मी म्हणत नाही इंग्लिश मीडियमला पोरं पाठवू नका पण असं काय कमी मराठी भाषेमध्ये की लोक सगळी इंग्लिश कडे वळाली काय कमी असं आणि त्या मराठी भाषेमध्ये की लोकांनी एवढा त्या मराठीचा त्याग केला अरे ज्ञानेश्वर महाराजांनी तोंड भरून म्हणावं माझा मराठाची बोलू कौतुके पर्यामृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अरे प्रत्यक्ष अमृताचा वर्षाव ज्या मराठी भाषेतून होतो ना त्या मराठी भाषेचा लोकांना इतका विट्यावा पाश्चात्य संस्कृतीचा आमच्या समाजावर निर्माण झालेला हा पगडा आहे आणि हा पगडा एक दिवस आपल्या घरातला पार आमिळ करून टाकीन घरात कोण काय म्हणते ते कोणालाच कळायचं नाही का मेळ लागायचा नाही 16 अक्षर त आहे आणि 21 अक्षर प ही 2 अक्षर एकत्र केले की काय होतं तप 100 वर्ष ब्रह्मदेवाने तप केल्यावर भगवान नारायण प्रगट झाले आणि नारायणानं सांगितलं देवा ब्रह्मदेवा जगत निर्माण करा काय निर्माण करा जग निर्माण करा ठीक आहे ब्रह्मदेव म्हणजे ठीक आहे पहिल्यांदा पंचतत्व निर्माण केली पृथ्वी आप तेज वायू आणि गगन ब्रह्मदेवानं पहिल्यांदा ही पंचतत्व निर्माण केली त्याच्यामध्ये पहिलं तत्व आहे पृथ्वी आता जग निर्माण करायचं माणसं निर्माण करायची पशु निर्माण करायचे पक्षी निर्माण करायचे मुंग्या निर्माण करायच्या कीटक निर्माण करायचे पण हे सगळं निर्माण करून चालत नाही मुलं जन्माला घालून चालत नाही त्यांच्या सांभाळण्याचाही विचार करावा लागतो ना
बापानं मुलं जन्माला घातल्यावर घातली मुलं जन्माला बाप गेला काशीला टाळ का नको तुझं वैर जन्माला मुलं घातली काशीला गेला संन्यासी झाला पोरं कोणी सांभाळायची गावानी नाही का जबाबदारी आहे ना बापाची तसं आणि ब्रह्मदेवाने विचार केला जगत निर्माण करायचे म्हणजे जगताच्या पालन पोषणाची जबाबदारी आहे धान्य निर्माण करावं लागेल पाणी निर्माण करावं लागेल वृक्ष निर्माण करावे लागतील वनस्पती निर्माण कराव्या लागतील हे सगळं निर्माण करण्यासाठी कशाची गरज आहे पृथ्वीची गरज आहे पृथ्वीची गरज आहे महाराज ती पृथ्वीच्या कपट्ट्याने चोरून नेली त्या कपट्ट्याने पृथ्वी चोरली राहू पृथ्वी चोरायची म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का पृथ्वी चोरून नेली एका राक्षसानं एका दैत्यानं पृथ्वी चोरायची म्हणजे काही इतकी सोपी गोष्ट नाही हॉटेलचा चमच्या खिशात घातल्यासारखी आहे का ती याला मिसळ खायला घातला चमच्या खिशात असं आहे का ती इतकं सोपं नाही काय चोरी कसली चोरी काय चोऱ्या करतात माणसं असल्या कुठं चोऱ्या अशी चोरी करावा त्यांनी पृथ्वी चोरून नेली नाही का आपण एखादा फॅटच चोरून न्यावा असं काहीतरी करावं माणसं काय चोऱ्या करतात कीर्तनातून चपला नेतात दुसऱ्याचे जुन्या सोडायच्या नव्या न्यायच्या महाराजाची बी नेत्यात महाराजाची बी नेत्यात काय नव्हतं काय राव महाराजाची कुठे नेत्यात का म्हणजे तेवढा त्यांच्या पायाचा प्रसाद हा प्रसाद वाटायला नाही परवडायचा आम्हाला हा प्रसाद 2:45 बसतो नाही का आणि 2:45 प्रसाद एकाने नेल्या आमचं तर सगळं नीटनीटकच होईल काही गंमत करतात कुणी चपलाच नेत मी तर बरेच दिवस झालं गाडीच्या खालीच आणत नाही तिकडे गाडीतच सोडायच्या मध्ये मध्ये ठरवलं होतं लाकडाच्याच घालायच्या काय नाही म्हणलं लाकडाच्या 2 मापात करून घ्यायचं आणि वर हाणायचं पट्ट आपलं येडं वाकडं पण म्हणलं लय तसल्या घालावा तर लोक पुन्हा म्हणणार तुमचं पार दांडा कमी झाला वाटतं लोक पुन्हा असं म्हणणार नाही का त्याच्यामुळं आता ठेवायच्या गाडीत आज आणल्या तिकडचा पड्या ठेवल्या मला माहिती इकडची माणसं चांगली आहेत नाही कोणी नेणार आज खाली घेऊन आलोय जाऊ द्या पृथ्वी चोरून नेली एका राक्षसानं त्या राक्षसाचं नाव आहे हिरण्याक्ष त्याचं काय नाव आहे हिरण्याक्ष त्याचं नाव आहे आणि मग आता पृथ्वी पुन्हा आणल्याशिवाय तर काहीच करता येणार नाही आता फार गुंता आहे त्याच्यामध्ये हे सगळं काय 2 तासाच्या कीर्तनात हा विषय पूर्ण मांडता येईल असं नाही पुन्हा शंका निर्माण झाली हा हिरण्याक्ष नेमका कोण होता हा हिरण्यकश्यपूचा भाऊ होता पुन्हा ते म्हणाल मग हिरण्यकश्यपू कोण होता शे कुठून जन्माला आले कसे जन्माला आले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म कसा झाला ऐका जगताची निर्मिती करत असताना पहिल्यांदा भगवान परमात्म्याने एक पुरुष निर्माण केला त्या पुरुषाचं नाव आहे मनु आणि एक स्त्री निर्माण केली तिचं नाव आहे शतरूपा त्या आणि स्त्रीचं नाव आहे शतरूपा पृथ्वी तलावर पहिला माणूस आहे मनु आणि पृथ्वी तलावर पहिली स्त्री आहे शतरूपा मनु आणि शतरूपा यांना 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाली त्या 2 मुलामध्ये पहिला मुलगा आहे उत्तानपाद नावाचा राजा आणि दुसरा मुलगा आहे देवव्रत नावाचा राजा 3 मुली झाल्या आकृती प्रसूती आणि देवहूती या 3 मुली झाल्या आणि या 3 मुली आणि या 2 मुलापासून या पूर्ण जगाचा विस्तार झाला ऐका या जगताची निर्मिती कशी झाली पुढे दिती नावाची ऋषीची पत्नी आहे दिती ही ऋषीची पत्नी आहे एक दिवस सायंकाळची वेळ आहे सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर कामातुर झाली ही दिती कामातुर झाली
आणि ती ऋषीकडे पतीकडे भोगाची मागणी करू लागली, संभोगाची मागणी करू लागली. त्यावेळेला ऋषीनं सांगितलं, अगं ही वेळ अत्यंत पवित्र वेळ आहे, सायंकाळची वेळ आहे. या वेळेला लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश करत असते. संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. म्हणून तर आमच्या माता मावल्या संध्याकाळच्या वेळी म्हणतात, दरवाजा बंद करू नका, सूर्य मावळायला गेलेला आहे, दरवाजा लावू नका. आणि सूर्यात आणि संध्याकाळच्या वेळेला घरातला झाडलेला कचरा आमच्या या माता मावल्या घराच्या बाहेर कधी फेकत नाही, तिथेच कोपऱ्यामध्ये लावून ठेवतात. का तर संध्याकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळेला लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होत असतं. ऋषी सांगतात आपल्या पत्नीला दितीला, अगं लक्ष्मीचं आगमन होईल आणि अशा वेळी अपवित्र गोष्ट करणं हे बरोबर नाही, हे चांगलं नाही, हे दुष्कृत्य आहे. आणि भगवान शंकर या वेळेला फिरायला निघतात. भगवान शंकर या वेळेला फिरायला निघतात. कदाचित भगवान शंकराच्या नजरेला ही गोष्ट आली, शाप देतील, आपल्याला शाप देतील. पण कामातूर माणसं इतकी निर्लज्ज असतात, कामानं ग्रस्त झालेली माणसं इतकी निर्लज्ज असतात महाराज, त्यांना काहीच कळत नाही. सकाळ कळत नाही, संध्याकाळ कळत नाही, दुपार कळत नाही, काहीच कळत नाही त्यांना. याच्यापेक्षा त्यांना आज तर माणसं इतकी नालायक झाली समाजामध्ये, वयाचं सुद्धा भान नाही, वयाचं सुद्धा भान नाही कामातूर माणसाला. आज एक पेपरला बातमी कदाचित तुम्ही ऐकली असेल, 8 वर्षाच्या एका मुलीवर शिक्षकानं बलात्कार केला. ह्या नालायकांना तिथंच गोळ्या घालायला पाहिजेत. विठ्ठल याच्यापेक्षा या देशाची संस्कृती किती खाली यायला पाहिजे. सध्या तर मला वाटतं सारखं हेच ऐकायला मिळते, कोणत्या दिशेनं चालला आमचा समाज. लोक म्हणतात परिवर्तन झालं, समाजाचं परिवर्तन झालं. काय परिवर्तन झालं समाजाचं? 8 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार होत असतील या देशामध्ये, तर या देशात काय परिवर्तन झालं? आणि या देशाचं वाटोळं झालं, या देशाची अधोगती झाली. अधोगतीच्या दिशेनं हा समाज चाललाय. आता मुद्दा असा होता, कामातुरा नाम भयम न लज्जा. त्या दितीच्या नवऱ्याचं नाव, त्या ऋषीचं नाव आहे कश्यप. कारण काय काय उद्या असं म्हणले असते, महाराजांनी ऋषीचं नाव नाही सांगितलं, काय काय म्हणणार महाराजालाच नसेल माहिती. कश्यप. आणि सायंकाळच्या वेळेला, पवित्र वेळेला दिती आणि कश्यपाचा समागम झाला. अत्यंत दुःख झालं कश्यपांना. आणि कश्यपानं सांगितलं, अशी 2 मुलं जन्माला येतील ना या संभोगातून, की ते सगळ्यांना त्रास देतील, समाजाला त्रास देतील, साधूंना त्रास देतील, राजाला त्रास देतील. आणि अत्यंत दुर्विचारी अशी मुलं तुझ्या पोटी जन्माला येतील. महाराज तिलाही वाईट वाटलं, पण काय फायदा आहे. 1000 वर्ष ती 2 मुलं तिनं पोटात ठेवली. किती वर्ष? 1000 वर्ष. ही मुलं जर समाजाला त्रास देणार असतील, साधूंचा छळ करणार असतील, यज्ञ बंद करणार असतील, धर्माला हानी पोहोचवणार असतील, तर ही मुलंच मला जन्माला घालायची नाही. पण परिणाम असा झाला, 1000 वर्ष ही मुलं दितीच्या पोटात राहिल्यामुळं सूर्याचं तेज कमी झालं, चंद्राचं तेज कमी झालं, वारा थांबायला लागला. आणि मग आता समाजाची घडी विस्कटायची पाळी आली. हा काय नेमका प्रकारे? देवाला एक प्रश्न पडला की नेमकं कशामुळे सगळं घडलंय. आणि मग भगवान विष्णूनं सांगितलं, दितीच्या पोटामध्ये 2 गर्भ आहेत, मुलं आहेत, ती जन्माला घातल्याशिवाय या जगाचा व्यवहार सरळ होणार नाही. आणि मग दितीची विनंती केली आणि त्या दितीला ही 2 मुलं जन्माला घातली. ती 2 मुलं म्हणजे हिरण्याक्ष आणि का जन्माला आली असली? चुकीच्या वेळी घडलेला समागम. आणि म्हणून तृतीया, पंचमी, अष्टमी, एकादशी, त्रयोदशी,
पौर्णिमा, शिवरात्र, एकादशी, गोकुळाष्टमी, रामनवमी या दिवशी चुकूनही संभोग करू नका. आणि घडला तर अशा प्रकारची वाईट आणि संस्कृती जन्माला येईल. विठाला आणि मग याच तिथीचा असणारा हा हिरण्याक्ष नावाचा राक्षस फार त्रास दिला. त्यानं पृथ्वीच पळून नेली. म्हणजे जगत निर्माण करण्याचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये पहिला जर कोण आडवा आला असेल तर हा हिरण्याक्ष आडवा आला. आणि मग आता पृथ्वी परत आणल्याशिवाय ते जगत निर्माणच करता येणार नाही. मग कशी पृथ्वी परत आणायची? मग स्वतः भगवान ब्रह्मदेवाच्या नाकातून देवाना अवतार घेतला. ब्रह्मदेवाच्या नाकातून आणि देवाना अवतार घेतला. तो देवाचा अवतार आहे वराह. वराह भागवतामध्ये हा देवाचा दुसरा अवतार आहे. पहिला अवतार आहे सनकादिकांचा आणि दुसरा अवतार आहे वराह. आणि 10 अवतारात हा आहे तिसरा अवतार मत्स्य कश्य वराह. वराह रूपाने भगवान अवतीर्ण झाले. मग आता अनेक प्रकारे ज्यावेळी प्रसंग निर्माण झाले. कधी वराह झाले भगवान, कधी मत्स्य झाले भगवान, कधी कश्य झाले भगवान, कधी नरसिंह झाले भगवान, कधी आणि मग महिषासुर मर्दिनी झाले, कधी मोहिनीचा अवतार घेतला, कधी परशुरामाचा अवतार घेतला. असे अनेक अवतार भगवंताने घेतले. पण कधी अवतार घेतले? ज्यावेळी धर्माला हानी पोहोचली ना, ज्यावेळी दुर्जनांचा सुळसुळाट झाला ना, त्या वेळेला भगवान परमात्मा परमार्थिक सत्ता सोडून आपलं निर्गुण रूप सोडून भगवान परमात्मा सगुण रूपाला आले. म्हणजे भगवान जन्माला आले, भगवान अवताराला आले. पण भगवान परमात्मा अवताराला येताना या अवतारामध्ये कसे आले? खेवटिया चक्र गदा खेवटिया चक्र भगवान परमात्मा अवताराला येताना अवतार घेत असताना कशासाठी नेमका अवतार आहे? दैत्यांचा सुळसुळाट होतो, अत्याचार समाजामध्ये वाढला जातो, अधर्म वाढला जातो, धर्म लोपला जातो. त्यावेळेला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्.
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे अर्जुना, ज्या ज्यावेळी धर्मावर ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, आणि मग त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी मी अवतार घेतो. कधी राम होतो, कधी कृष्ण होतो, कधी वामन होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो. अवतार घेतो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूंचा ज्यावेळी छळ होतो, यज्ञ ज्यावेळी बंद पडतात, धार्मिक आणि कार्य ज्यावेळी बंद पडतात, त्या वेळेला युगायुगामध्ये कालानुरूप आणि मी अवतार घेतो. धर्मरक्षावा धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा अवतीर्ण होतात. आणि येताना कसे येतात तर घेऊन या चक्र गदा, हातामध्ये गदा घेतात, एका हातामध्ये चक्र घेतात. चतुर्भुज आहे तसा भगवान परमात्मा. शंख चक्र गदा धरू, कासे सुरंग पितांबरू, चरणी ब्रिदाचा तोडरू, असुरावरी काळी दसे. शंख आणि चक्र हातामध्ये घेऊन भगवान परमात्मा येतात आणि काय करतात. महाराज म्हणतात, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. गदा आणि चक्र हे देवाचं भांडवल आहे. कधी कधी भगवान हातामध्ये धनुष्य घेऊन येतात, ते देवाचं भांडवलच आहे. आणि धंदा करतात भगवान. धंदा काय धंदा करतात, प्रत्येकाचा धंदा वेगळा आहे. माणसाचा धंदा वेगळा आहे, सामान्य माणसाचा. संतांचा धंदा वेगळा आहे आणि देवाचा धंदा वेगळा आहे. तुमचा आमचा काय धंदा, आपला काय धंदा, खायचं नाही का. खाना सोना, लेटा लेके आणि लोटा लेके जाना, वापस आना, फिर खाना सोना, सुबह फिर जाना नाही का. ते बी आता घरातली घरातच झाले सगळं. हागणदारी मुक्त झालं ना सगळं आता नाही का. त्याच्यामुळे आता लोटा घेऊन बाहेर जायची गरज राहिली नाही. खाना सोना जाना, फिर आना, फिर खाना नाही का. सुबह खाना, दोपहर को खाना, रात को खाना. रातचे 3 लाख खातो का होईल, खातो तरी काय काय आता नाही का. महाराज सामान्य माणसाचा ल्यावे खावे बरे असावे सदैव. महाराज आपण काय आपल्या जीवनात करतो, काहीतरी जीवनात क्रांती केली पाहिजे. काही माणसांनी आपल्या जीवनात असा धंदा केला, असा धंदा केला, ती माणसं आजही शिल्लक आहेत.
मग महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, छत्रपती शिवराय असतील, बाबूगेनू असेल, राजगुरू असेल, भगतसिंग असेल, सुखदेव असेल, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, निळोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, संतराज महाराज असतील, या माणसांनी आपल्या जीवनामध्ये असा धंदा केला, क्रांती केली महाराज. ती माणसं आजही शिल्लक आहेत. संतांचा धंदा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे विवाहेच्या माकरणे काम बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. संत सुद्धा धर्माचं रक्षण करतात, पाखंडाचं खंडन करतात, नामाचं महत्व वाढवतात. हा संतांचा धंदा. आणि देवाचा धंदा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. काय धंदा? भक्तराची पाया पासे, 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 भक्तराची पाया पासे. दुर्जनाची संवारी हो, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी हो, दुर्जनाची संवारी. भक्तराची पाया पासे, भक्तराची पाया पासे, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. भक्तराची पाया पासे, भक्तराची पाया पासे. कुमार 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 भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा
अवतार घेतात. आजचा जो हा 8वा अवतार आहे, 10 अवताराचा विचार करताना हा अवतार आहे, अवतार आणि 8वा अवतार आहे. पण 24 अवताराचा विचार करत असताना हा देवाचा 18वा अवतार आहे. कितवा अवतार आहे? भागवतामध्ये 24 अवतार सांगितले देवाचे. 24 अवतारामध्ये हा मात्र 18वा अवतार आहे. आणि 10 अवताराचा विचार करताना हा 8वा अवतार आहे. 7वा अवतार आहे राम. राम हा अवतार देवानं सूर्यवंशामध्ये घेतला. राम अवतार सूर्यवंशामध्ये घेतला. आणि हा कृष्ण अवतार जो आहे तो देवानं चंद्रवंशामध्ये घेतला. राम अवतारात देव दुपारी आणि दिवसा दुपारी जन्माला आले. आणि कृष्ण अवतारामध्ये देव रात्री 12 वाजता जन्माला आले. काय झालं? राम जन्माला आल्यावर सूर्य महिनाभर थांबला एका जागेवर. 1 महिना, महिन्याचा दिवस केला सूर्यानं. चंद्र लागला रडायला लागला ना. मग आता हा पुढे सरल्याशिवाय तर त्याला पुढे येता येत नाही का? सूर्य येतं चंद्र मागून येऊन त्याला बिडले, आपला कसा घोटाळा होईल? आपला पार हा मेळच होऊन जाईल ना सगळा. रात्र दिवस कालवा झाल्यावर कसं व्हायचं आपलं, नाही का? हे निसर्गाचं चक्र बिघडलं तर महाराज त्या दिवशी प्रलय होईल. प्रलय काहीच राहणार नाही. रडायला लागला चंद्र. देव म्हणले अरे सगळे आनंदी आहेत. मी जर अवतार घेतला राम अवतार सूर्यवंश, सगळ्याला आनंद झाला. सगळे लोक आणि उत्सव करतात, तोरणं बांधतात, गाणी गातात, भजन करतात. आणला का तुला काय झालं रडायला? डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं त्याच्याबरोबर, चंद्रावर कॉन्टॅक्ट केलं. तो रडू काय करू? महिना झाला हा सूर्य पुढे आदत नाही. देवा तुमचं दर्शन होईल का मला? काळजी करू नको म्हणले. पुढला अवतार आहे ना, हा अवतार सूर्यवंशामध्ये घेतला. पुढला अवतार चंद्रवंशामध्ये घेईल. चंद्रमा नंतर म्हातारा होईल त्याच काय? लवकर अवतार घ्या देवा. आणि मग योगायोग असा द्वापार युगामध्ये या पृथ्वी तलावर अभक्तांचा सुळसुळाट झाला, दैत्यांचा सुळसुळाट झाला. दैत्य मंडळीने भजनं बंद पाडली, कीर्तनं बंद पाडली, यज्ञासारखी कर्म बंद पाडली. यज्ञ होऊन द्यायला तयार नाही, भजन होऊन द्यायला तयार नाही, पूजन होऊन द्यायला तयार नाही. सगळीकडे सत्कर्म बंद पडली. नेहमी लक्षात ठेवा, जी माणसं समाजामध्ये चाललेली धार्मिक कार्य बंद पाडत असतील, माझं वाक्य नीट लक्षात ठेवा, समाजामध्ये चाललेली धार्मिक कामं, मग सप्ताह असेल, नामस्मरण असेल, सप्ताह नामस्मरण अशी जी कामं समाजामध्ये गावागावामध्ये चालू आहेत, आणि अशी कामं जी माणसं बंद पाडतील, समजायचं ही जात राक्षसाच्या कुळातली. ही जात माणसाची नाही, ही जात राक्षसाच्या कुळातली आहे. कारण राक्षसच हे काम करू शकतात, मानव हे काम करू शकत नाही. सुळसुळा झाला दैत्यांचा, पापी जे अभक्त दैत्य ते मातरे. धरणीसी झाले राहियले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्यावेने. यज्ञ बंद पडले, कीर्तन बंद पडली. दैत्यांच्या भीतीनं ब्राह्मण पळाले. भुवा लोक सुद्धा गडाप झाले कीर्तन करणारे. कारण ते माळकरी, टाळकरी, कीर्तनकार, प्रवचनकार असली दिसल्यावर ठेवीतच नव्हती ती, नाही का? सगळे पळाले, सगळं कार्य बंद पडलं. भयंकर पाप झालं. या पृथ्वीला पापाचा भार सहन होईना. आणि मग पृथ्वीला ओझं झालं पापाचं. आणि एक दिवस या पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं. कशाचं रूप घेतलं? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय. गायीचं रूप घेतला आणि पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ गेली आणि रडून सांगते, देवा नेत्री वाहे तोय सांगतसे. हे विधाता, ब्रह्मदेवाचं नाव आहे विधाता. हे विधाता, आता हा पापाचा भार मला सहन होत नाही देवा. हा अत्याचार, हा अधर्म देवा मला आता सहन होत नाही देवा. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता.
हे विधाता, हा पापाचा भार मला आता सहन होत नाही, काहीतरी करा, काहीतरी करा. ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे. मग ब्रह्मदेव, इंद्र बरोबरी शिव चालियले सर्व शिरामनिशी. ब्रह्मदेव, भगवान शंकर, इंद्र आणि गाई रूपी पृथ्वी सगळे कुठे गेले? भगवान परमात्मा शेषावर पोहोडलेले आहेत. कशावर? भगवान शेषावर निद्रा घेत होते, झोपलेले होते भगवान शेषावर. तुम्हाला जर कधी हे रूप देवाचं पाहायचं असेल तर दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम नावाचं ठिकाण आहे. कावेरी नदीच्या काठावर श्रीरंगम नावाचं ठिकाण. इतकं प्रचंड मंदिर आहे महाराज. गोपुराला 21 मजलेत. किती मजलेत? 21. गोपुराचा कळस पाहायचा म्हणला ना तर माणसाला असं म्हणजे वर बघताच येत नाही, त्याला उताना होऊनच बघावं लागत. इतका आणि उंच आहे गोपुराचा कळस. आणि त्या मंदिरामध्ये शेषावर झोपलेली मूर्ती आहे भगवान विष्णूची. महाराज, मूर्ती पाहिल्यावर असं वाटतं की या मंदिराच्या बाहेर जाऊ नये, मूर्ती आपल्या डोळ्यासमोरून हटू नये. कधी गेला तुम्ही दक्षिण भारतात तर जरूर पहा. रामेश्वर पासून साधारण 200 किलोमीटरचं, 250 किलोमीटरचं अंतर आहे कावेरीच्या काठावर. आणि श्रीरंगम नावाचं, त्याला श्रीरंगम म्हणतात, श्रीरंगपट्टण असंही म्हणतात. पहा कधी गेले तर. शेषावर भगवान परमात्मा निद्रिस्त आहेत. भगवान शंकर, ब्रह्मदेव, विष्णू, पृथ्वी, इंद्र सगळे गेले आणि देवाला विनंती केली. श्री अनंत मधुसूदना, श्री अनंत मधुसूदना, पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. प्रार्थना केली सगळ्यांनी. सांगितलं देवा आता अधर्म झालेला आहे, पाप झालेला आहे, पृथ्वीला हा भार सहन होत नाही. आता देवा अवतार घ्या. आता देवा जन्माला या, अवतार घ्या देवा. आणि मग आकाशवाणी झाली. आकाशीची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. अजिबात काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता आपापल्या ठिकाणाला जा. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सत्य लोकाला जा. भगवान शंकर असेल तर तुम्ही कैलासाला जा. इंद्राला सांगितलं तुम्ही आपलं स्वर्गाला जा. आता मी अवतार घेणार आहे. देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान. रक्षील ब्राह्मण गाई पशु. जा आपापल्या स्थानाला. इकडे प्रकार असा आहे. आहूक नावाचा राजा आहे यादव कुळामध्ये. आहूक नावाचा राजा आहे. त्याला 2 मुलं आहेत. एक आहे उग्रसेन आणि दुसरा आहे देवक. उग्रसेनाला मुलं नव्हती, पण या देवकाला 8 मुली होत्या. 8. त्या 8 मुलीमध्ये देवकी ही आणि त्या देवकाची मुलगी आहे. त्या 8ही मुली वसुदेवाला दिल्या. 8ही मुली वसुदेवाला दिल्या. आणि मग देवकीचं लग्न झालं वसुदेवा बरोबर.
लग्नाची वरात वगैरे सगळं झाली. फार प्रेम होतं त्या देवकीवर कंसाचं, फार प्रेम होतं कंसाचं. आणि मग लग्न झाल्यावर आता घालवण्यासाठी, तिला सासरी घालवण्यासाठी स्वतः कंस निघाला. स्वतः कंस निघाला. आनंदात होता. बहिणीचं लग्न केलं. आता तिला मी सासरी घेऊन चाललेलो आहे. आणि जाता जाता आकाशवाणी झाली. आकाशीची वाणी सांगे आजी तळमळा मानची करू नका, तळमळा करुणा, तळमळा मानसी करू नका. आकाशीची वाणी सांगे करू नका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, 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 आकाशाची वाणी सांगत असे कंसा. माझ्या भरवसा बोलण्याचा, माझे हा भरवसा बोलण्याचा, आकाशाची वाणी सांगत माने हा भरवसा बोलण्याचा, माने हा भरवसा बोलण्याचा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशीची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी आली झाल्याने सांगितलं, हे कंसा, अरे ज्या देवकीला तू घेऊन चाललेला आहेस त्याच देवकीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. तो काय एवढा सरळ डोक्याचा समजदार होता का? तुम्हाला मलाच मारणार? जिच्या लग्नाला मी एवढा खर्च केला, जिचं लग्न मी एवढ्या थाटामाटात केलं, अरे जिला घालवायला मी निघालोय, एवढ्या दास दासी एवढं सगळं वैभव जिला मी दिलंय, आणि तिचाच 8वा मुलगा मला मारणार? म्हणजे माझ्या मरणाचं मूळ ही देवकी आहे. मग वैरी जन्माला यायचा, येऊनच द्यायचा नसेल तर हिलाच मारून टाकतो ना. घेऊन या खड्ग माराया धावला, तलवार उपसली आणि आता देवकीचं शिर उडवणार. तेवढ्यात वसुदेवाने हात पकडला. हात तो धरिला वसुदेवे. थांब, मूर्ख आहेस, तिला मारून काय फायदा आहे? तिने काय अपराध केलाय? तिला होणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे? हिला मारून का श्री हत्येचं पाप करतो? हिला मारून श्री हत्येचं पाप करू नको महाराज. श्री हत्येचं पाप फार वाईट आहे. 5 महापाप सांगितली, आणि ब्रह्महत्या, सुरापान, स्त्री हत्या, बाल हत्या आणि परस्त्री गमन, ही 5 महापाप सांगितली शास्त्रानं. आणि मग स्त्री हत्या हे महापाप आहे, तू करू नको. हिला होणारी सगळी मुलं तुझ्या ताब्यात देईल. पण त्याचा विश्वास नव्हता. त्यानं दोघांनाही बंदीशाळेत टाकलं. पहिला मुलगा जन्माला आला, देवकीचा पहिला मुलगा जन्माला आला, त्यानं आणून दिला प्रामाणिकपणे वसुदेवानं. कंसाने विचार केला, मला मारणारा 8वा आहे, मला मारणारा 8वा आहे, आणि हा पहिला आहे, मग याला मारून कशाला बाल हत्येचं पाप करायचं? 8वा झाल्यावर बघू. देवानं असा विचार केला, हा तर पुण्य करायला लागला, याला तर सद्बुद्धी निर्माण झाली. 7 मुलं यानं मारली नाही ना तर 8वा जन्माला येणार नाही. आणि 8वा जन्माला यावा असेल तर यानं पाप केलं पाहिजे. म्हणून स्वतः नारद तिथं आले आणि नारदाने सांगितलं, येडा आहेस का काय? बरं ते 8वं पहिल्यांदा येईन आणि पहिला 8 नंबरला जाईन. रॉंग कॉल लागल्यावर मग काय करशील? कधी कधी लागतो ना रॉंग कॉल, लावायचा असतो एकाला लागवतो दुसऱ्याला, तो रॉंग कॉल. असू दे रॉंग, पण सांग ना नेमकं कोण येतो. काय माणसं लईच वाईट टाकते जर चुकीच्या ठिकाणी फोन गेला ना. ते
रॉंग कॉल लागू दे रॉंग, पण सांग ना तू कोण आहे नेमका. कधी कधी होतो घोटाळा आणि आपल्या कोण होतो ना, होतो असं नाही, तर त्या यंत्रणेमध्येच कधी कधी असा बिघाड होतो नाही का. मारून टाक. त्याने सांगितलं पुण्य सारा वया भेटे देवऋषी वनी बाळकाशी ठेवू नको. सगळी मार याकडे ठेवू नको. ते आठवं पहिल्यांदा येईल, पहिला आठला जाईल, काय भरवसा नाही. मग आता तो कंस होता. त्याचा देवावर विश्वास नव्हता पण संतावर विश्वास होता, नारदावर विश्वास होता त्याचा. 6 ही मारीत दुराचारी. 6 मुलं त्यानं मारून टाकली. 7वा गर्भ पोटामध्ये देवकीच्या होता, तो बलराम नादाचा गर्भ होता. देवाने विचार केला हा फार दुष्ट आहे, हा बलरामालाही मारून टाकील, आणि म्हणून तो 7वा गर्भ देवकीच्या उदरातून काढला. आणि वसुदेवाची दुसरी पत्नी आहे रोहिणी, त्या रोहिणीच्या उदरात नेऊन घातला. आणि मग 8वा गर्भ जो आहे भगवान कृष्ण आता देवकीच्या उदरामध्ये आले. आणि मग अत्यंत तेजपुंज दिसत होती देवकी महाराज. का दिसणार नाही, जगाचा मालक, या जगाचा नियंता आता देवकीच्या पोटात होता. तुझे ये निढळे तुझे ये निढळे कोटी चंद्र प्रकाश. तुझे ये निढळे कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हास्य वदन हास्य. कमल नयन हास्य वदन कमल नयन हास्य वदनासे हलकारे कृष्ण डोलकारे. भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये होते. आता दिवस पूर्ण झालेले आहेत. महिना कोणता होता, फार गोड वर्णन केलं नामदेवरायानं. दशरथे मारिला तोची होता मास. दशरथ राजानं कुणाला मारलं? श्रावण बाळाला मारलं, अनावधानाने मारलं. श्रावण महिना होता, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. श्रावण बाळाला मारलं, तो श्रावण महिना होता, वद्य पक्ष होता. वसुनाम तिथी बुधवार असे, शोक सांगत असे परीक्षित. बुधवार होता आणि आजही बुधवारच आहे नाही का. वसुनाम तिथी बुधवार असे, शोक सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली आश्र रक्ष पाळा. रोहिणी नक्षत्र होत, 2 प्रहर रात्र म्हणजे 12 वाजलेले होते. आणि आता जगाचा मालक भगवान परमात्मा आणि बंदी शाळेमध्ये भगवान देव कधीच यवनीतून जन्माला येत नाही, देव आणि गर्भातून कधी जन्माला येत नाही. मग कसे प्रगट झाले भगवान? आयोरी संभव नो एकाई स्वामी, आयोरी संभव नो एकाई